वयाच्या 13व्या वर्षी एक लहान मुलगा आपलं घर सोडतो आणि पुढे जाऊन मराठीतला एक दिग्गज लेखक बनतो. तर त्या लेखकाचं नाव आहे, आज त्यांचा जन्मदिवस आहे 8 जुलै. त्यांचा जन्म झालेला होता 8 जुलै 1916 ला मराठवाड्यामध्ये परतवाडा इथे. आणि महात्मा गांधींच्या स्वातंत्र्याच्या लढ्याला ओढ देत त्यांनी घर सोडलं होतं. त्यांचं नाव आहे गोपाळ नीलकंठ दांडेकर, म्हणजे ज्यांना आपण प्रेमाने गोनीदा असं ओळखतो किंवा गोनी दांडेकर या नावाने ओळखतो. तर त्यांनी 13व्या वर्षी घर सोडलेलं होतं. त्यांना संत साहित्य खूप आवडायला लागलं. मग त्यांनी संत ज्ञानेश्वरावरती लिहायला चालू केलं आणि दरम्यानच्या काळामध्ये मग लढ्यामध्ये ते सामील झाले. त्यांना जेल झाली. मग ते जेलमध्ये गेले स्वातंत्र्य लढ्यासाठी. आणि मग नंतर ते पुन्हा साहित्याकडे वळत असताना त्यांच्या गुरूंनी त्यांना सांगितलं की तुम्ही नर्मदा परिक्रमा करा. मग ते नर्मदा परिक्रमा त्यांनी करायचा प्रयत्न केला, परंतु त्यांना ते काही झेपलं नाही नर्मदा परिक्रमण करणं आणि ते आजारी पडले. मग त्यांनी ते मध्ये सोडलं. पुन्हा त्यांनी अभ्यास चालू केला. नंतर त्यांना महाराष्ट्रातले एक खूप मोठे संत संत गाडगे बाबा यांच्या सानिध्यात ते आले आणि त्यांचे ते शिष्य बनले आणि त्यांची कीर्तनं ते गावोगावी सांगायला लागले, गोनी दांडेकर. आणि मग नंतर ते पुन्हा संत साहित्याकडे वळले आणि संत साहित्य लिहू लागले. त्यांनी घर सोडल्यामुळं त्यांना पुस्तकामधल्या कॅरेक्टरपेक्षा दैनंदिन जीवनातली माणसं ही जास्त वाचता यायला लागली आणि त्यांच्या साहित्यामध्ये पुढे जाऊन या माणसांचा उल्लेख खूप मोठ्या प्रमाणात यायला लागला. त्यानंतर सह्याद्री त्यांच्या साहित्यामध्ये खूप उत्तमरित्या त्यांनी मांडलेला आहे. दुर्ग किंवा जे काही निसर्ग आहे, नेचर आहे, ते त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात आणि चांगल्या पद्धतीनं त्यांच्या साहित्यात मांडलेलं आहे. कारण की ते फिरले, त्यांना भ्रमण किंवा भटकंती करायला खूप आवडायचं आणि त्यातून ते अनुभवातून ते लिहायचे. आणि विशेष म्हणजे ते बराच काळ पुण्यामध्ये तळेगाव दाभाडे इथं ते वास्तव्याला होते आणि त्यांना पुणे विद्यापीठाने मानद डिलीट ही पदवी पण दिलेली आहे. गोनी दांडेकर यांचं तुम्ही वाचलेलं किंवा तुम्हाला आवडलेलं पुस्तक तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आणि अशाच नवीन लेखकांची किंवा पुस्तकांची माहिती जाणून घेण्यासाठी या यूट्यूब चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. आणि थँक्यू सो मच. ह्या निसर्ग खूप छान आहे आणि मला असं वाटतं की दांडेकरांच्या साहित्यामध्ये असाच निसर्ग आहे. थँक्यू.